नमस्कार मंडळी, सुप्रभात। आज आहे दसरा। दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। माझ्या आवाजावरूनच आज लक्षात येत असेल तुम्हाला की माझी आज जरा तब्येत खराब आहे, सर्दी खोकला आहे। तर आल्याचा छान गरम गरम चहा घेतला आणि कामाची दिवसाची सुरुवात केली। तर आज दसऱ्यासाठी बघा, आम्ही काल संध्याकाळीच काही झेंडूच्या फुलांचे तयार हार आणले होते आणि काही सुट्टी फुलं सुद्धा आणली आहेत। तर या झेंडूच्या फुलांचं आम्ही आंब्याची पानं घालून काही असे हाताने आम्ही तोरण मी तयार करत आहे। वेगवेगळ्या आकाराचे आम्ही आता हे तोरण तयार केलेले आहेत। त्यानंतर मी आंघोळ करून सुंदर अशी छान दारात रांगोळी काढली। तोपर्यंत घरातील देवपूजा आहोनी करून घेतली। आणि दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचा सण आहे। तर त्याला विजयादशमी असेही म्हणतात। देवी दुर्गाने महिषासूर राक्षसाचा वध करून पृथ्वीचं रक्षण केलं। हा सण त्या विजयाचं प्रतीक आहे। 9 दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते। तसेच प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अयोध्येत परत आले त्या दिवसाचं स्मरण सुद्धा दसरा सण साजरा केला जातो। तर असा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला दसरा आपण मांगल्याचं प्रतीक म्हणून झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावून साजरा करत असतो। तर आम्ही सुद्धा बघा, घराच्या प्रवेशद्वाराचं उंबऱ्याचं चौकटीचं पूजन केलं। या दिवशी आपट्याचे पानं सोनं म्हणून वाटण्याची सुद्धा परंपरा आहे। यातूनच नाती जपण्याचा आणि एकत्र येण्याचा आनंद व्यक्त होतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, भरभराट व्हावी आणि अशासाठी म्हणून मांगल्याचं प्रतीक असणारं असं हे झेंडूचं आंब्याच्या पानाचे तोरण सगळ्या चौकटीला लावलं जातात। या दिवशीच घरातील शस्त्रांची सुद्धा पूजा केली जाते, तिजोरीची पूजा केली जाते, घरातील वाहनांची पूजा केली जाते। तर आम्ही सुद्धा बघा याप्रमाणे सर्व पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर मी आता तुळशीची सुद्धा पूजा केलेली आहे। तशी बघा, तुळशीची पूजा तर आपण रोजच करत असतो, पण ह्या तुळशीच्या इतकं महत्त्व आहे ना, तुळशीमुळे आपल्या प्रसन्न वातावरण होतं आणि सगळे वातावरण शुद्ध करत असते ही तुळस। म्हणून अशी ही तुळशीची पूजा केली। वरती जाऊन आम्ही टेरेसवर सुद्धा हे छान छान असे झेंडूच्या माळा सगळीकडे लावलेल्या आहेत। त्यानंतर घरात आम्ही शारदा देवीची पूजा केलेली आहे, पुस्तकांची पूजा केली, संगीत वाद्यांची सगळ्या पूजा केली आहे। त्याला आपट्याची छान पानं वाहिली, झेंडूची फुलं वाहिली आणि इतकं मन प्रसन्न झालं की छान वातावरण निर्मिती होत असते। असे हे जे सण असतात ना, आपल्यामध्ये एक नवीन नवीन चैतन्य उत्साह निर्माण करून देत असतात। आणि त्यानंतर दुपारी बघा, असा आम्ही मिष्टान्न भोजनाचा म्हणजे श्रीखंड पुरीचा बेत केला होता। देवाला सर्व नैवेद्य अर्पण केला। दुपारी जेवणं झाली आणि थोडा वेळ विश्रांती घेतली। त्यानंतर दुपारी आमच्या अकलूज गावाजवळच असलेलं महाळुंग हे गाव आहे, तिथं यमाई देवीचं एक प्राचीन मंदिर आहे। इतकी सुंदर मूर्ती आहे। तिथे जाऊन आम्ही दुपारी दर्शन घेतलं। खूप गर्दी होती, पण तरी त्या मानाने दसऱ्याच्या दिवशी आम्हाला दर्शन झालं, हे खूप महत्त्वाचं आम्हाला भाग्य लाभलेलं आहे। त्या दिवशी आम्ही परडी भरली, पीठ मीठ नैवेद्य, देवीची खणा नारळानं ओटी भरली। इतकं सुंदर सुशोभीकरण केलं होतं, लाईटिंग देवीच्या मंदिराला केलं होतं। बघा, तुम्ही बघू शकता इथं हे यमाई मंदिराचं खूप प्राचीन मंदिर आहे। इथं हे महाळुंग गाव आहे, इथं यात्रा भरलेली होती। छान छान पाळणे हे असं सगळं बघायला मिळालं। तिथून आल्यानंतर आम्ही आमच्या अकलूजचं ग्रामदैवत असणाऱ्या अकलाई देवीच्या दर्शनासाठी गेलो। आज आमच्या अकलाई देवीचं बघा, महिषासूरमर्दिनी रूपातील देवीची पूजा केली आहे। किती सुंदर अकलाईचं रूप दिसत आहे। तिथून परत आम्ही आमचं कुलदैवत असणाऱ्या ज्योतिबा मंदिरात जाऊन ज्योतिबाचं दर्शन घेतलं। तिथंच आम्हाला आमच्या कुटुंबातील काही ज्येष्ठ मंडळींची सुद्धा भेट झाली। आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले। तर दसरा सण मोठा, नाही आनंदात तोटा, असा आमचा दिवस आजचा छान आनंदात गेला। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। शुभ दसरा।